नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी, रस्स्यावाली भाजी आणि ही ज्वारीची भाकरीसोबत. खूप छान लागते. चला तर मी तुम्हाला याची रेसिपी सांगते. ह्या मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, थोडं कट केलेल्या आहेत आणि इकडे मी गॅसवरती उभा चिरलेला कांदा भाजून घेत आहे. थोडासा ग्रेव्हीसाठी मसाला बनवणार आहे. हे कांदा आता थोडासा भाजलेला आहे, ब्राऊन कलर झालेला आहे, गोल्डन झालेला आहे थोडा. आता तो बाजूला सरकून मी किसलेलं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. थोडंसं गोल्डन होईपर्यंत थोडंसं ऑइल टाकून हे भाजायचं आहे. आणि इतकी टेस्टी झाली ही भाजी. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आणि मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे दोन्ही मी एकत्र करून घेते आणि हे चांगलं भाजून घेते. हे बघा, आता हे असं भाजलेलं आहे. थोडेसे धणे पण टाकायचे आहेत. धणे पावडर असेल तर याच्यामध्ये धणे टाकायची गरज नाही, ती नंतर भाजी बनवताना ते धणे पावडर आपण यूज करू शकतो. मी याच्यामध्ये धणेच टाकत आहे आणि थोडीशी लाल मिर्च पावडर पण टाकलेली आहे. आता हे सगळं एकत्र करायचं आणि हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून काढणार आहे याला. आता हे चांगलं भाजलेलं आहे. बाजूला काढून ठेवते म्हणजे थंड होईल लवकर. आता याच्यातच मी हे कट केलेलं टोमॅटो पण फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये. हे बघा, असं हे बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ऑइल पण टाकलेलं आहे. हे अद्रक लसूणची पेस्ट आता ह्याला चांगलं फ्राय करायचं आहे. आता जो वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याला पण चांगलं फ्राय करायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, हे लाल तिखट, ही काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, गरम मसाला. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी चांगलं मिक्स होण्यासाठी आणि खाली पण चिटकणार नाही मग ते. आता मी शेंगा इकडे हे थोडेसे वरचं त्याचं कवर थोडं काढलेलं होतं आणि त्याला धुवून याच्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. खूप छान वास येत आहे आणि याला थोडंसं मी झाकून ठेवणार आहे. हे बघा, आता तेल सुटलेलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. खूप छान झालेली, खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता हे चवीनुसार मीठ, याला थोडंसं झाकून ठेवायचं. थोडे मी कोथिंबीर टाकते. मिक्स करून घेते, कोथिंबीर झाकणार आहे आणि ही भाजी आता रेडी झालेली आहे. खूप शेंगा पण छान शिजलेल्या आहेत. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.